घटना घडली। सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबाराची घटना घडलेली आहे। गोळीबाराचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ TV9 मराठीच्या हाती लागलेला आहे। पहाटे 5 वाजता ही घटना घडलेली आहे। हा व्हिडिओ जो आहे तो आपण या ठिकाणी पाहताय। दोन अज्ञात व्यक्ती जे आहेत ते बाईकवरून या ठिकाणी आलेले होते। 4 राऊंड त्यांच्याकडून फायर करण्यात आले आणि एक गोळी जी आहे ती सलमान खान याच्या घराच्या बाहेरच्या भिंतीवर जी आहे ती मारण्यात आलेली होती। आणि आता गोळीबाराचा हा व्हिडिओ, हा CCTV जो आहे तो आता TV9 मराठीच्या हाती लागलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, आपण पाहतोय की ज्यांनी गोळीबार केला सलमान खानच्या घराच्या बाहेर, त्यांचा आता एक CCTV व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे। दोन इसम हे अतिशय वेगाने गाडी घेऊन या बँड्रा परिसरातून जाताना दिसत आहेत आणि 4:55 ते गाडी घेऊन पळताना दिसत आहेत। आणि त्याच्यापूर्वी त्यांनी हा गोळीबार केलेला होता। जवळपास 4 राऊंड हे सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर फायर करण्यात आलेले होते। त्यातील 2 राऊंड जे आहेत ते इमारतीच्या भिंतीवरती लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। फॉरेन्सिक टीम या ठिकाणी येऊन गेली, त्याचबरोबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी, जॉईंट CP हे सुद्धा येऊन गेले। त्याचबरोबर आणखी काही वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते आता सलमान खानच्या घरामध्ये आहेत, स्टेटमेंट रेकॉर्ड करत आहेत। त्याचबरोबर हा CCTV व्हिडिओ आता समोर आलेला आहे। या CCTV व्हिडिओमध्ये हे दोघं जण गोळीबार करून पळून जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि या CCTVच्या बरोबरच या सगळ्या परिसरात असणारे अनेक CCTV हे पोलिसांकडून तपासले जात आहेत आणि या सगळ्या CCTVच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्याचं काम हे सध्या सुरू आहे। पोलिसांना असा एक संशय आहे की मागच्या काही दिवसामध्ये जे काही धमकी सत्र आपल्याला पाहायला मिळालं होतं, बिश्नोई गँगकडून सलमान खानच्या जीवाला धोका आहे असा एक अहवाल सुद्धा होता आणि त्यानुसार त्याची सुरक्षा वाढवण्यात आलेली होती। कदाचित त्याच गँगच्या वतीनं हा गोळीबाराचा जो काही प्रकार आहे तो केला गेला असावा असा एक संशय जो आहे तो प्राथमिक स्वरूपाचा आहे। मात्र तरी सुद्धा पोलीस सगळ्या अंगांची चौकशी जी आहे ती करतायत। मात्र या गोळीबारानंतर 4:55 दोन्ही जे काही आरोपी आहेत ते गोळीबार करून बाईकवरून पळून जाताना तो CCTV आहे तो आता समोर आलेला आहे। आणि या CCTVच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की दोघांच्याही डोक्यावरती हेल्मेट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। आपली ओळख लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न त्या आरोपींच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्यामुळं त्यांची ओळख पटवणं आणि ते कुठल्या मार्गाने पुढे गेलेले आहेत त्या मार्गावरचे सगळे CCTV ट्रॅक करून त्यांचा शोध घेणं हे सध्या पोलिसांचं काम जे आहे ते सध्या पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून केलं जात आहे। मात्र CCTVच्या माध्यमातून 4:55 गोळीबार करून पळताना आरोपी दिसत आहेत। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।